आज आम्ही गेलो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी अनिकेत आला होता मला घ्यायला, कारण की आम्ही मम्मीकडेच होतो, त्यामुळं तो सकाळी सकाळी आम्हाला घ्यायला आला होता. तर 9-10 वाजले होते तेव्हाच तो म्हणाला, चला आपण जाऊयात आता घरी, तू मला सोडतो आणि मला जावं लागेल कामाला, म्हणून तो सकाळीच आम्हाला घ्यायला आला. मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघितलं थोडंसं सामान आणायचं होतं. म्हटलं आता अनिकेतला तर उशीर होतोय. मग झेप्टोवरून ऑर्डर केलं. रमाचे तर डायपर पण संपले होते, मग डायपर पण ऑर्डर करायचे होते. डायपर वाईप्स वगैरे पण घ्यायच्या होत्या. इकडे बघा रमा बाळाच्या डोक्यात कसं डायपर लावलं होतं बाबांनी. बाबाला तर काही काम नाही, सारखं हेच करत असतो, डायपर तिच्या डोक्यालाच लावत असतो. तर नंतर अजून एक पार्सल आमचं आलं होतं, तर रम्मासाठी मागवलं होतं. बघा काय आहे ते. तर रम्मा आता काहीही तोंडात घालायला लागली. म्हटलं प्लॅस्टिकची खेळणी वगैरे तोंडात घालण्यापेक्षा आपण तिला टिथर मागवूया. मेडिकलमध्ये तर चौकशी केली होती, पण तिकडे सगळं सिलिकॉन बेसमध्ये सगळं भेटत होतं, टिथर वगैरे. म्हटलं चला ऑनलाईन बघूयात. तर ऑनलाईन आम्हाला बऱ्यापैकी भेटलं. हे कडुलिंबाच्या झाडाचं खेळणी वगैरे असतात, त्यातच म्हणजे टिथर टाईपमध्येच मिळून जातं. मग ते मागवलं. म्हटलं आता हिने काय तोंडात घातलं तरी आम्हाला काही टेन्शन नाही, मग तेच मागवलं. मग वरती आमच्या रूम ओनरच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. मग मस्त अशी साडी नेसली. ही साडी मला मम्मीने घेतली होती 2 वर्षाच्या पाठीमागे. तर तेव्हा तर काही घालणं झालं नव्हतं जास्त माझं. म्हटलं चला आज घालूयात. तर रमा बाळाने मी गेलो होतो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तर रमा बाळाचं हे पहिलंच बाहेर म्हणजे माझ्यासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर सगळेजण तिचं कौतुक करत होते वरती सुद्धा. मग नंतर हळदी कुंकवाला सुरुवात केली आम्ही. सगळ्या आमच्या गल्लीतल्याच बायका होत्या तिकडे, त्यामुळं काही एवढं वेगळं वाटलं नाही. एवढ्या कोण ओळखीच्या नव्हत्या, फक्त एकच जण ओळखीचे होते माझ्या. तर नंतर रमाबाळाला बघा मी झोपवत होते. रमाबाळ बघा कसं स्टाईलमध्ये झोपते, ओठावर बोट ठेवून झोपणं चाललं होतं तिचं. तर मग तिचा मी व्हिडिओ घेतला मस्तपैकी आणि तिच्यासाठी म्हटलं काहीतरी हेल्दी करावं. मग मी मुगाच्या डाळीमध्ये पालकाचे 2-3 पानं टाकून त्याची प्युरी बनवली आणि अनिकेतसाठी चपात्या आणि अंडा ऑमलेट केलं. तर त्याला म्हटलं आता तू पण नाश्ता कर आणि रमा पण जेवेल, म्हणजे बाबाकडे बघून बघून जेवायला तिला मज्जा येते फारच. मग नंतर दुपारी तिला अंघोळ वगैरे घातली. रमाला झाली सर्दी खूपच, कारण की काल परवा थंडी खूपच होती. थंडीत झालं तिचं फिरणं वगैरे, त्यामुळं खूपच सर्दी जाम झाली होती. तर मग तिला मी गरम पाण्याने जरा कडक कडक अंघोळ घातली, चोळून वगैरे, आणि तिला फ्रेश केलं. आणि बघा ती खेळत बसली होती इकडे. नाकाने श्वासच घेता येत नव्हता तिला एकदम. मला वाटतं 4 महिन्याची असताना पण सर्दी झाली होती तिला. मी तुम्हाला मागे एका व्लॉगमध्ये बोललेच होते, तिला जाम सर्दी होते झाली तर, नाहीतर नाही होत. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय, गुड नाईट.